नमस्कार मंडळी, तर तुमचं सर्वांचं स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवर। तर आपण पाहूया बोटीमध्ये बर्फ, पाणी, डिझेल कसा चढवला जातो। फायनल आम्ही आता चालल्यात तर आमच्या छोट्या होडीत बर्फ घ्यायला, कारण टेम्पो समुद्र किनाऱ्यावर आलेला आहे बर्फ घेऊन। तर आम्ही तोच बर्फ घ्यायला चालले छोट्या होडीत। ही आहे ती आपली बर्फ उचलण्याची जुडी। तर आपण त्याच जुडीत बर्फ उचलून आणणार आहेत त्या आपल्या छोट्या होडीवर। आणि तुम्ही बघू शकता की टेम्पोतून बर्फ कसा भरला जातो तो जुडीत, आणि तोच बर्फ आडीच्या सहाऱ्याने दोघां मिळून न्यायला लागतो त्या आपल्या होडीवर। आता आपला बर्फ पूर्णपणे चढला आहे, तर आता आम्ही चालले आहे त्या आमच्या बोटीवर। आता आपण पोचलो आहे ते आपल्या बोटीवर, कारण हाच बर्फ उचलून ठेवणार आहे त्या आपल्या आईस कोरूममध्ये। हा बर्फ आपल्या आईस कोरूममध्ये ठेवण्यासाठी त्याचे 2 तुकडे करावे लागतात। हा आहे बर्फाचा कोरूम। याच्यामध्ये पूर्णपणे व्यवस्थित बर्फ मांडला जातो, कारण याच्यातून पुन्हा बर्फ काढताना त्रास झाला नाही पाहिजे। या आईस कोरूममध्ये 15 ते 20 दिवस पूर्णपणे बर्फ टिकून राहतो। आता आम्ही चालले आहेत ते डिझेल, पिण्याचं पाणी, जेवण करण्यासाठी पाणी लागतं तो आणण्यासाठी। आता आपलं डिझेल पाणी आलेलं आहे, ते आपले बाकी लोकांनी पाण्याचे ड्राम आणि डिझेलचे ड्राम उचलायला लावलेत ते आपल्या बोटीवर। ही सर्व टप्पा व्यवस्थित आपल्या मासावर बांधायला लागतात, कारण आतमध्ये गेल्यावर तिथे टप्पा गेली नाही पाहिजे म्हणून। आता आपले पाण्याचे ड्राम आणि बुले ठेवायला लावले आहेत, तर तुम्ही बघू शकता बोटीमध्ये पाणी कसा ठेवला जातो।
फायनली आता आपलं घनामध्ये डिझेलसुद्धा ठेवलं आहे, तर आता आपण करू घरी जायची तयारी. आता आपले भागी लोक सर्वजण 9 वाजता रात्री येतील, कारण रात्री 9 वाजता आम्ही मच्छी मारण्यासाठी निघणार आहेत. आपला हा छोटासा मिनी ब्लॉग तुम्हाला कसा वाटला तर तुम्ही नक्कीच कमेंट करून सांगा. धन्यवाद.